सांगली शहरासह जिल्ह्यात अवैधरित्या नशेच्या इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलाय। औषध विक्री करणाऱ्या दोघांसह 6 जणांना अटक करत त्यांच्याकडून ट्रेमिमाइंड मेफेनिटरमाइंडची तब्बल 558 इंजेक्शन आणि दुचाकी असा एकूण 2,65,236 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। आशपाक, बारगीर पटवेगार, यश संजय मोरे, ओंकाश प्रकाश कुपसत, दिलीप विश्वनाथ बंडगर, तेजस शंकर हेळवी आणि अविनाश हनुमंत रणदिवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की पत्रकार नगर येथील शैलवी बंगल्याजवळ संशयित आशफाक पटवेगार हा नशेच्या इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून संशयित पटवेगार याला ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केली असता त्याच्या पिशवीमध्ये ट्रेमिमाइंड इंजेक्शनच्या 548 बाटल्या मिळाल्या। सदरच्या इंजेक्शनबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरचे इंजेक्शन हे ऑनलाईन मागवलं असून त्याचा तरुण वर्ग नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याने जादा दराने विक्री करतोय। सदरच्या इंजेक्शनमधील काही बाटल्या या त्याच्या ओळखीच्या यश मोरे याला दिल्या आहेत। मोरे यांनी सदरच्या बाटल्या ओंकार कुपसत याच्या विश्रामबाग येथील दुकानात विक्रीसाठी ठेवल्यात। त्यानंतर पथकाने तातडीने कुपसत याच्या विश्रामबाग येथील दुकानात जाऊन चौकशी केली असता त्याने त्याच्याकडील 10 बाटल्या काढून घेतल्या। यानंतर वेळोवेळी आणि तेजस खेळवी, दिलीप बंडगर आणि अविनाश रणदिवे यांना विक्रीसाठी दिल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 6 जणांना अटक करत 558 इंजेक्शनच्या साठ्यासह 2,65,000 मुद्देमाल जप्त केलाय।